हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आता. भरपूर कडक ऊन पडलेलं आहे. गरमी भरपूर वाढलेली आहे. अशा गरमीच्या दिवसामध्ये काही खावंसं वाटत नाही आणि काहीतरी असं आगळं-वेगळं चटपटीत खायला असेल, तर एक भाकरी खाणारेसुद्धा 2 भाकरी खातील. एवढी भारी चटणी तोंडी लावण्यासाठी असं काही चटपटीत असेल, तर आपण जेवण जास्तच करतोय. तर आपण कैरी घेतलेली आहे. अशी हिरवीगार कैरी याला स्वच्छ मी धुवून घेतले. धुवून घेतल्याच्या नंतर असं कट करून घेतले. कट असं लांबट आकाराचं आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. असे बघू शकता या पद्धतीने. तर या पद्धतीने मी आंबा असं कट करून घेतलेला आहे. आता हे पूर्ण एक आंब्याचं कट करून घेऊया आपण. तर पूर्ण एक आंब्याचं असं कट केलेलं आहे. तर आता हे पूर्ण घेऊन आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. हे पूर्ण एका भांड्यामध्ये आपण आता हे घेऊया. तर बघू शकताय मस्त असे लांब लांब काप करायचे आहेत आंब्याचे आणि आपण एका बाउलमध्ये आता हे घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे, लाल मिरची पावडर. आता इकडं धूर निघेपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आणि 1 चमच जिरं घालायचं. जिरं छान असं तडतडलं की मस्त अशी चरदिशी फोडणी करून घ्यायची आहे. बघू शकताय आवाज कसा आलेला आहे फोडणीचा. आणि ही फोडणी झाली की मस्त आता हे छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करायचं. आता बघता क्षणी जिभेला पाणी सुटलेलं आहे. कधी खाईन असं वाटते. एकदम टेस्टी असं. दुपारच्या जेवणासोबत, संध्याकाळच्या खिचडीसोबत कधीही तुम्ही कशाबरोबर खाल्लं, तोंडी लावण्यासाठी हे घेतलं, तर तुम्ही जेवण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यादाच करणार आहे. तर एकदम टेस्टी असं आपलं आंब्याची काप बनवलेली आहेत. आणि आता आपण दुसरी चटणी बघूया कशी करायची ते. हे पण मी एक कैरी घेतलेली आहे आणि ही जास्त असे हे दोन्ही कैऱ्या जास्त आंबटवाल्या नाहीत, मीडियम आंबटवाले आहेत, जास्त आंबट नाही एकदम. तर या कैरीहूनच आपल्याला कळते किती आंबट असेल आणि किती म्हणजे जास्त कमी जास्त असतात अशा कैऱ्या. तर ह्या कमी आंबट असणाऱ्या कैऱ्या आहेत. तर याला अबडधोबड कसंही तुम्ही कट करून घ्या. तर आपण याला कसंही असं आडवं-तिडवं आपण याला कट करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात घेतलं. याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. एकदम बारीक फिरवायचं नाही. आपल्याला हे एकदम जाडसरच फिरून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने एका भांड्यात घ्यायचं काढून. मिक्सरचं म्हणलं आता भांड्यामधलं आपण इकडं भांड्यात काढून घेतलेलं आहे. बघू शकता. तर इकडे हे पण तेल असं कडकडीत गरम करायचं. 1 चमच जिरं घालायचं. एकदम फोडणी अशी आवाज आला पाहिजे चरदेशी फोडणीचा. तर मस्त छान अशी अशी तडका मारायचा आहे असा फोडणीचा. याच्यामध्ये मी 1 चमच लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये घालू शकताय. जर तुम्हाला याच्यामध्ये जर गोड साखर हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर पण घालू शकताय. तर मला साखर आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकताय. एकदम टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे. कैरीचं सीजन आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.